आजकाल कोणासाठी इतकं करत नाही कोणी, पण समाजासाठी पाटलांचा संघर्ष पाहून थांबत नाही डोळ्यातून पाणी। दादा, तुमच्या वेदनांचा मारा बघून मनी दाटते या उर, जसा नदी ओढा वाहतो तसा डोळ्यातून वाहतो अश्रूंचा पूर। तुम्ही कसलाही स्वार्थ न ठेवता फक्त समाजाच्या हितासाठी भरपूर रक्त जाळलं, पण काहीच आपल्याच गद्दारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला भरपूर छळलं। जसं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, तसं मनोज जरांगे पाटलांनी गरजवंत मराठा समाजावर केलेले उपकार कधीच फिटणार नाही। 6 कोटी मराठे यासाठी पाटलांच्या पाठीमागे ठाम आहे, कारण त्यांना माहिती आहे पाटलांनी समाजासाठी निष्ठेची खाल्ली आहे माती, आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी रक्त जाळले आहे किती। आपल्या समाजातील गोरगरीब गरजवंत मुलांचं भलं व्हावं यासाठी त्यांनी उपोषण करून त्यांनी स्वतःचे कित्येक वेळेस प्राण लावले पणाला। खरंच जरांगे पाटलांचा गरजवंतांसाठी संघर्ष पाहून खूप वेदना होतात मनाला। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पेटवलेली एक ज्वलंत आग आहे, आणि त्यांच्या विचारांचे 6 कोटी मराठे एक भाग आहे। 6 कोटी मराठ्यांनी उगाच विश्वास नाही ठेवला मनोज जरांगे पाटलावरती, कारण त्यांना माहिती आहे आपला वाघ किती आहे निस्वार्थी। काही जवळच्या गद्दार लोकांनी त्यांना एकटं पाडण्याचं काम केलं, वाटेल ते आरोप केले, डाग लावण्याचा प्रयत्न केला विश्वासघात, पण जरांगे पाटलांनी पेटवलेली अजिबात विझू नाही दिली वाद। गरजवंत मराठ्यांनो, एकदा डोळे बंद करून मनोज जरांगे पाटलांच्या त्यागाची जाणीव धरा। या स्वार्थी दुनियामध्ये शोधूनही सापडणार नाही जरांगे पाटलांसारखा इमानदार हिरा। वादळ वारा अशी विविध कितीही संकट आली मोठी, पण त्याला सामोरे जाऊन आपण ठामपणे राहूया मनोज जरांगे पाटलांच्या पाठी। ईश्वरा, तुला हात जोडून प्रार्थना करतो, आमच्या दादांवरती आलेले थांबव आता संकटाचे वारे, आणि त्यांना लवकर कर बरे, त्यांना लवकर कर बरे। एक मराठा कोटी मराठा। भावांनो, कविता आवडली असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।